श्रीरामांच्या नावे मते मलिदा, भाजपाचा भस्मासुरी अवतार. श्रीराम मंदिर निर्माणाच्या केंद्रस्थानी शिवसेना राहिली, हे लपून राहिले नाही. पोपटवाले सुद्धा हे सांगतात. मते व मलिदा मात्र भाजपाने पळविले. श्रीराम जन्मभूमी आसपासच्या जागा मोडीच्या भावात घेऊन सोन्याच्या भावात विकल्या जात आहे. यात अंधभक्तांच्या चेले चापट्यांनी चांगलाच हात मारला. ना खाऊंगा ना खाने दूंगा चा हा कलियुग अवतार म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भाजपवाल्यांचे खिसे झटकले तर काही अरब करोड निघतील. मालमत्ता झटकल्या तर हिमालय तोकडा पडेल. हे काम करायचे कोणी? तरी त्यांची भूक भागत नाही. श्रीराम मंदिरात दानपेटी सुद्धा लुटली. आम्हाला वाटले माऊली मंदिरातच चोर आहेत. श्रीराम मंदिरात सुद्धा चोरांना पोसले जाते, हेच आता समोर आले. सत्तेतून पैसा व पुन्हा पैशांतून सत्ता, हाच भाजपाचा पेशा बनला आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग अघोरी विद्या खेळले. श्रीरामांच्या नावे गेली 12 वर्षे हिंदुस्थानात सत्यमेव जयतेचा मुडदा पाडून असत्यमेव जयतेचा डंका वाजविला जातो. राज्यघटना, संविधान, सार्वभौमत्व, सहिष्णुता व लोकशाही डोळे उघडे ठेवून पाहत आहे. त्यात कोर्ट, पत्रकारिता, सरकारी संस्थाही आल्या. अफूच्या गोळ्या घेऊन झिंगल्यासारखी त्यांची अवस्था केली आहे. शिवसेनेला आपण फाट्यावर मारू शकतो या भ्रमामध्ये त्यांची वल्कले सुद्धा निसटली. हा पापाचा प्रचंड भार वाढला आहे. त्याचा स्फोट होईल तेव्हा यांना तोंड लपवायला सुद्धा जागा भेटणार नाही. त्यांनी लाज कधीच गंगेत सोडली, आता लज्जा सोडून पाहत आहेत. कारण भ्रष्टाचाराच्या पडद्याआड हे सर्वच नंगे पोंगे आहेत. तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या तंबूला टाचणी मारलीच आहे. असाच एखादा बाप निर्माण झाला की श्रीराम मंदिरातील दरोड्याची पोलखोल खरोखरच करेल. भस्मासुरासारखाच अंत यांच्याही हातात आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.